शुभविवाह या मालिकेच्या 8 मार्चच्या भागामध्ये भूमीने ज्या ठिकाणी बोलवलेलं असतं तिकडे आकाश जातो. भूमी त्याची वाट पाहत असते. आकाश म्हणतो, तू मला बोलवलंस का? यावरती भूमी सांगते, हो, खरं तर मी तुला घरीच बोलवलं असतं, पण मला घरच्यांच्या समोर तमाशा करायचा नव्हता. असं म्हणत पैशाचं एन्व्हलप भूमी आता आकाशच्या हातात ठेवते. त्यावरती मात्र आता आकाश म्हणतो, काय आहे हे? भूमी सांगते, हेच मी तुला विचारणार आहे. पैसे देऊन तू काय सिद्ध करतोयस की तू आमची स्वप्न विकत घेशील का? एका वडिलांचं स्वप्न असतं आपल्या मुलींची लग्न लावून देणं, आणि तुला काय वाटतं माझे वडील त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाहीस का? सकाळीच बैठकीच्या वेळेला मारे इम्प्रेस करण्यासाठी तू बोललास की मुलगी आणि नारळ द्या. मग हे पैसे पाठवून तुला काय सिद्ध करायचं होतं? म्हणजे तुला काय वाटलं की माझ्या दोन्ही बहिणी कॉटनच्या साडीमध्ये उभ्या राहिल्या तर तुला लाज वाटेल का? तुमच्या घराण्याला ते शोभणार नाही का? म्हणून तुमच्या घराण्याला शोभेल असं साजरा करण्यासाठी तू हे पैसे पाठवलेस? आकाश म्हणतो, अगं मी हे पैसे अजिबात नाही पाठवले. या पैशांच्याबद्दल मला खरंच काही माहीत नाही आहे. भूमी सांगते, बघ, तू खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. तुमच्यात ऑफिसचा माणूस आला होता आणि त्यांनी स्वतः मला सांगितलं की तू हे पैसे पाठवलेस. आकाश म्हणतो, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. भूमी सांगते, एक शब्दही बोलू नकोस. तू फक्त आणि फक्त नाटक करू शकतोस. पैशाचा माज तुला किती आहे हे पुन्हा एकदा तू सिद्ध केले आहेस, पण तुझ्या या पैशांची मला गरज नाही आहे. या पैशांमुळे आम्ही लग्न लावू नाही येणार. आम्ही आमचा स्वाभिमान अजूनही विकलेला नाही आहे. त्यामुळे तुझे पैसे तू घेऊन जा, आणि खबरदार, यापुढे माझ्या घराचा माझा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे. लक्षात ठेव, यापुढे असं कोणतंही कृत्य करू नकोस की ज्याच्यामुळे हे लग्न मोडण्यासाठी मी उद्युक्त होईन. असं म्हणत भूमी आता आकाशला चांगलंच बडबडते. आकाशला मात्र कळत नाही की माझ्या नावाने पैसे पाठवले कोणी आणि हा गैरसमज झाला कसा. तो बिचारा या सगळ्यामध्ये सगळा विचारच करत बसतो. तोपर्यंत इकडे आता आजी सांगत असते, हे बघ अभिजित, लग्न परत असलं ना तरी ते लग्नच आहे. त्यामुळे छानपैकी बंगल्याला सजावट वगैरे करूया की? अभिजित म्हणतो, आजी तू म्हणशील तसंच होईल. तुला वाटत असेल ना की अख्ख्या बंगल्याला लाईटिंग करावी तर अख्खा बंगला लाईटिंगने झगमगाट करूया. आजी म्हणते, नाही रे, अगदीच तेवढं काही नाही, पण जरा लग्नघर वाटलं पाहिजे ना, इतपत तरी आपण सजावट करूया. यावरती आता इकडे अभिजित म्हणतो, आजी तू काळजी करू नकोस, मी सगळी काही सजावट नीट करेन. तेवढ्यात तिथे आकाश येतो. आकाश चिडलेला असतो. त्यावरती रागिनी म्हणते, काय रे आकाश, भूमीला भेटायला गेला होतास ना? काय बोलली भूमी तुला? यावरती चिडलेला आकाश म्हणतो, भूमीला पैसे कुणी पाठवले? भूमीला माझ्या नावाने पैसे कुणी पाठवले? असं म्हणत आकाश खूप चिडतो. आता मात्र रागिणी हादरते. आपण पैसे पाठवल्याचं याला समजलंय की काय? आता हा आपल्यावरती चिडणार. तितक्यात राजा काका येतात आणि म्हणतात, आकाश काय झालं? तू इतका का चिडलायस? कसले पैसे? आकाश म्हणतो, राजा काका, माझ्या नावाने भूमीला कुणीतरी पैसे दिलेत आणि त्यामुळे ती इतकी चिडले ना की आत्तापर्यंत तिचा जो माझ्यावरती राग होता तो राग दुप्पट झालेला आहे. यावरती राजा काका म्हणतात, तुझ्या नावाने पैसे कुणी दिले असतील ते? त्यावरती आकाशला अभिजितवरती डाऊट येतो. अभिजितकडे रागारागात पाहत तो येतो आणि कुणी दिले माझ्या नावाने पैसे? राजा काका म्हणतात, तुला काय वाटतं अभिजितने दिलेत का? आकाश म्हणतो, हो, याच्याशिवाय दुसरं कोणी देऊच शकत नाही, कारण ऑफिसचा माणूस पैसे घेऊन भूमीकडे गेला होता असं मला भूमीने सांगितलं, आणि त्यामुळे तिला खूप राग आलाय आणि त्या ऑफिसच्या माणसाने सांगितलं की मी पैसे दिलेत, त्यामुळे ती माझ्यावरती चिडले. बोल अभिजित, तूच पैसे दिलेस ना? हे काम तुझ्याशिवाय कुणीच करू शकत नाही. अभिजित बोल, का केलंस हे तू असं? मुद्दाम माझं आणि भूमीचं नातं खराब करण्यासाठी तू हे सगळं केलंस ना? असं म्हणत इकडे आता आकाश अभिजितवरती खूप चिडलेला असतो. आता अभिजितला काय बोलावं कळत नसतं, कारण दरवेळेला रागिणी कारस्थान करणार आणि अभिजित अडकणार हे ठरलेलंच असतं. आकाश म्हणतो, बोल, तू माझ्या आणि भूमीच्या नात्यामध्ये कटुता आणण्यासाठी हे सगळं केलंस ना? बोल अभिजित बोल, तुला पैसे द्यायची काय गरज होती? असं म्हणत अभिजितला आता खडसावून जाब विचारत असताना मात्र आता सिच्युएशन अजून वर्स्ट होते की काय हा विचार करत रागिणी आता सावध पवित्रा घेते आणि रागिणी म्हणते, आकाश, त्यांनी नाही पैसे दिले, पैसे मी दिले भूमीला पैसे पाठवून मी दिले तुझ्या नावाने. असं म्हटल्यावरती आकाशच्या रागाचा पारा अधिकच चढतो आणि तो रागारागात रागिणीकडे पाहायला लागतो. तोपर्यंत इकडे आता भूमी आकाशला दम देऊन रागारागात आपल्या घरी जात असते.
रस्त्यावरून एकट्याच चालणाऱ्या भूमीला भानुशाली वकील दिसतात. भानुशाली वकील म्हणतात, भूमी मॅडम कुठे चाललायत तुम्ही? यावरती भूमी सांगते, मी घरी चालली आहे. भानुशाली वकील म्हणतात, हे बघा मला काही वाट वाकडी करून तुम्हाला सोडायला यावं लागणार नाही. तुम्ही एक काम करा बरं, माझ्या कारमध्ये बसा, मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडतो. भूमी नको नको म्हणत असताना भानुशाली म्हणतात, हे बघा असं करू नका, रात्रीची वेळ आहे, मी तुम्हाला एकट्यांना असं सोडू शकत नाही. नुकत्याच तुम्ही हॉस्पिटलमधून आलेले आहात, चला ना त्याच साईडला माझंसुद्धा घर आहे, मला काही फार एफर्ट्स नाही लागणार, बसा ना कारमध्ये, मी तुम्हाला सोडतो. हो नाही करता करता भूमी आता भानुशालींच्या कारमध्ये बसते. भानुशाली भूमीला कारमध्ये बसवून आता घराच्या दिशेने नेत असताना रस्त्यातच एका गाडीवरती जिलेबी बनत असते. मग भानुशाली कार थांबवतात आणि म्हणतात, भूमी मॅडम तुम्हाला जिलेबी आवडते ना? यावरती भूमी सांगते, हो पण तुम्हाला कसं कळलं? त्यावरती भानुशाली आता पटकन सावध होतात आणि ते म्हणतात, अहो म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये यायचो ना, तेव्हा तुमचे बाबा तुमच्याबद्दल भरभरून बोलायचे. मग तेव्हाच बाबांनी एकदा सांगितलं होतं की तुम्हाला जिलेबी खूप आवडते, आपण खाऊया का जिलेबी? यावरती भूमी म्हणते, नाही आत्ता मला घरी जायचं आहे, मला जिलेबी खाण्याचा मूड नाही. भानुशाली म्हणतात, हे बघा जिलेबी किंवा कोणतंही गोड खाऊन सेलिब्रेशन करायला मूड लागत नाही. यावरती भूमी सांगते, नको उशीर झालाय, बाबासुद्धा वाट पाहत असतील, मला घरी जायला पाहिजे. भानुशाली म्हणतात, हे बघा आत्ता ज्या वेळेला हॉस्पिटलमधून मी तुम्हाला बाहेर नेत होतो किंवा तुम्हाला डिस्चार्ज मिळत होता, त्यावेळेला तुम्ही माझे आभार मानलेत आणि तेव्हा तुम्ही म्हटला होतात की जर मला भविष्यात तुमच्यासाठी काही करायची संधी मिळाली तर मी ही संधी सोडणार नाही, मी ही संधी नक्कीच घेईन. तर असं समजा की ती संधी आलेली आहे. भूमी म्हणते, म्हणजे काय? यावरती भानुशाली म्हणतात की हीच ती संधी आहे, माझ्यासोबत जिलेबी खाऊन तुम्ही माझं म्हणणं ऐकाल, माझा शब्द पाळाल, हीच माझी इच्छा आहे की तुम्ही मला मदत करावी. आता भूमीचा नाईलाज होतो. भानुशालींनी अशा पेचात भूमीला अडकवलेलं असतं. त्यांना भूमीसोबत बरंचसं काही बोलायचं असतं, बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा करायचा असतो, कारण भानुशाली हे एकमेव असतात जे भूमीच्या भूतकाळातील रागिणी आणि अभिजित यांच्याबद्दलचं सत्य जाणून असतात, ज्याच्याबद्दल भूमी सगळं विसरलेली असते. मग भूमी तयार होते, भानुशाली उतरतात आणि आता जिलेबी विकत घेतात. जिलेबी आणून ते आता कारमध्ये बसतात. कारमध्ये बसल्यावरती भानुशाली भूमीसमोर जिलेबी करतात आणि म्हणतात, घ्या. म्हणजे तुम्ही मानत नसलात ना तरीसुद्धा मला असं वाटतंय की आपल्या मैत्रीची सुरुवात आपण जिलेबी खाऊन करूया. असं म्हणत ते भूमीला जिलेबी देतात. अखेर भूमीसुद्धा मैत्रीचा स्वीकार करत जिलेबी घेते आणि पुन्हा एकदा भानुशालींनी विसरलेल्या भूमीला त्यांच्या मैत्रीची आठवण करून दिलेली असते. इकडे आकाश चिडलेला असतो, आत्या का तू हे सगळं केलंस? माझ्या नावाने भूमीला पैसे पाठवण्याचा हेतू का तुला माहिती आहे का? यामुळे सगळ्या गोष्टी वर्स्ट झालेल्या आहेत. सकाळी ज्या वेळेला आपण बैठकीला गेलेलो तेव्हा मी थोडंफार तरी भूमीला इम्प्रेस केलं होतं, पण ते सगळं विसरून ती आता डोक्यात राग घालून बसले. तिला असं वाटते तिचा स्वाभिमान चिरडण्यासाठी मी तिला पैसे दिले. आत्या तू का केलंस असं? रागिणी म्हणते, अभिजितनी नाही, हे मीच केलंय, कारण मला काय वाटलं माहिती आहे का की हे पैसे देऊन मी भूमीला आर्थिक मदत करीन, कारण ती विसरली असली तरीसुद्धा ती आपल्या घरची मोठी सून आहे आणि आपल्या घरची मोठी सून अडचणीत असताना मी कसं बरं गप्प बसू? आणि मला काय वाटलं की तुझ्या नावाने पैसे दिले ना तर कदाचित ती इम्प्रेस होईल, तिला वाटेल की तू तिची मदत करतोयस. आकाश म्हणतो, मी भूमीला सगळ्यात जास्त चांगलं ओळखतो, तिला अशी कुणाचीही मदत घेणं आवडत नाही. आत्या तू गोष्टी बिघडवून ठेवल्यास. रागिणी म्हणते, आकाश ऐक ना, माझा हेतू वाईट नव्हता रे, मी फक्त विचार केला की भूमीला तुझ्याबद्दल आत्मीयता वाटेल, प्रेम वाढेल म्हणून मी हे सगळं केलं, पण माझं मेलीचं चुकलंच, खरंच माझं चुकलं, मला माफ कर आकाश. असं म्हणत रागिणी रडण्याची नाटकं करते. आकाश म्हणतो, आत्या तुझा हेतू चांगला होता हे मला मान्य आहे, पण तो हेतू भूमीसाठी नाही ना योग्य ठरला. तिच्यासाठी आपण जे करतोय ते तिला पटत नाही ना योग्य आहे म्हणून. त्यामुळे प्लीज पुन्हा असं काही करू नको, कारण आत्तापर्यंत भूमीच्या मनात थोडीफार जागा केलेली सगळं मी गमावून बसलोय. असं म्हणत आता मात्र आकाश रागिणीला दम देत असतो. आजीला सुद्धा वाईट वाटतं. रागिणी म्हणते, माझं मेलीचं चुकलं, खरंच मला माफ कर. आकाश म्हणतो, तू माफी मागू नको. मग रागिणी नाटकं करायला लागते, स्वतःच्या थोबाडीत मारून घ्यायला लागते. आकाश तिला थांबवतो, आत्या थांब. रागिणी म्हणते, नाही माझं खरंच चुकलं, तुझ्या बाबतीत गैरसमज तिने करून घ्यायला नको. रागिणीची नाटकं काही संपतच नसतात. मग आजी म्हणते, रागिणी अगं जाऊ दे ना, झालं केलं विसरून जा, तुझा हेतू चांगला होता ना. असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, हो पण भूमीच्या मनातून मी पार उतरून गेलो आहे. आणि मग आता इकडे लग्नाचे विधी सुरू होतात. मुद्दाम पौर्णिमाने हारांच्या टोपलीमध्ये ठेवलेली पत्रिका भूमीने पाहू नये म्हणून आकाश जीवाचं रान करतो, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं त्याला आठवतं की भूमीला डायरेक्ट कोणता अटॅक सहन होणार नाही. मग पत्रिका
आता भूमीच्या नजरेचे टप्प्यात येताच आकाश धावून ती पत्रिका लपवतो. भूमी म्हणते, काय लपवतोयस तू? आता भूमीला वाटत असतं हा काहीतरी नाटक करतोय, पण आकाश भूमीच्या भल्याचंच हे सगळं करतोय. आता किती दिवस हा लपंडाव चालणार आणि किती दिवसांनी भूमीला सगळं आठवणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.